आज मी इथे आलेले आहे पुण्यातील इस्कॉन मंदिर म्हणजे राधाकृष्ण मंदिर तिथे आलेले आहे. तर आता मला तर खूप आवडलं मंदिर. तर तुम्हालाही हा मंदिर कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हीही पुण्यामध्ये या मंदिरात गेला असतील तेही मला सांगा. हा मंदिर पुण्यामध्ये नाही तर हा आपल्या बॉम्बेमध्ये सुद्धा आहे, पण अजून तिथेसुद्धा मी गेलेले नाही आहे. पण मला योगायोग म्हणून पुण्यातला हा मंदिर बघायला भेटला. तर मी खूप सारी मजा केली आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केली. तर तुम्हाला हा मंदिर कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. सोशल बघ. आम्हाला इथे आणलेलं आहे. पुण्यातील इस्कॉन मंदिर आहे आणि लास्ट आहे. मंदिरामध्ये एंट्री केली तर तिथे आम्हाला समजलं की मंदिरामध्ये श्रीकृष्ण व राधाची जेवणाची वेळ झालेली आहे. मग त्यांना भोजन नैवेद्य दाखवण्यासाठी त्यांनी पडदे लावले आहेत. तर आम्ही आता त्यासाठी वेट करत आहोत हे कधीपर्यंत ओपन होते. आणि हा तिथे टाईम लिहिलेलाच आहे 8 ते 8:30च्या दरम्यान पडदे जसे बंद केलेले असतात. Good.
ऐसा लेके जाओ, तुम ऐसे लेके जाएंगे तो सब कुछ हो जाएगा। तुम ऐसे हाथ में लेके जाओ। मैं ऐसे तय करते हैं हमारे पास। पकड़ एक मिनट बालाजी मंदिर आहे. सर सर पुढं सर. दुसरं कुठलं ठिकाण आहे बालाजी मंदिर. हे इस्कॉन मंदिराच्या बाजूलाच आहे बालाजी मंदिर. म्हणजे त्याच मंदिराच्या तुम्हाला शेजारी मंदिर आहे. आणि हे जे सगळं ठिकाण आहे ते आहे फक्त पुण्यामध्ये. पुण्यामधलं इस्कॉन मंदिरामध्ये. आपण जेव्हा काढलं तर रॉंग थोडं.
हे सुद्धा मंदिर आहे बालाजी मंदिर. आणि हे मंदिर राधाकृष्ण मंदिराच्या शेजारीच आहे. इथेही सुद्धा त्यांच्या भोजनाची वेळ झालेली आहे म्हणून पडदा लावून घेतला आहे. जसा पडदा उघडणार म्हणून हे सगळेजण जवळ आले आहेत. बघा किती सुंदर एकदम मन प्रसन्न करणारे रूप आहे श्री बालाजी मंदिर. फोटो पण काढले तूच काढून काढलं ना मग चपला. मंदिरातला हा शेवटचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.